नाणेफेक जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा अनिश अनिश गोलंदाजी मार्गासाठी एक नामवंत असा एक व्यक्तिमत्व अनिश यांचं 3 षटकांचा सामना राहील। 3 षटकामध्ये 46 धावा या आतापर्यंत हायस्ट आजच्या दिवशी झाल्या त्या। अप्रतिम असा हा चेंडू, निर्धाव स्वरूपातला चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिरावलेली अजून देखील, धावसंख्या अजून देखील 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धावा। प्रयत्न राहील जास्तीत जास्त धावा जमवण्याचा, मात्र गोलंदाजीमध्ये नक्कीच इथे सरस ठरतोय तो म्हणजेच अनिश। पुन्हा एकदा लागोपाठ चेंडू टाकण्याची जी कला आहे त्या कलेमध्ये नक्कीच तो सरस ठरताना दिसतोय अनिश, बिकॉज नक्कीच रेग्युलर प्रॅक्टिस असावी। या अगोदरचा सामना देखील अप्रतिम झाला। पाम या संघाने पुढे वाटचाल केली आहे। या रियांश फाउंडेशन वर्सेस नवली मध्ये बघूया आता कुठला संघ वर चढतो। पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू, रिव्हर्स फटका मारायच्या नादात पूर्णपणे हुकला, मात्र 1 धाव नक्कीच इथे भेटली, त्यामुळे धावसंख्येत 1 ने भर पडेल। धावसंख्या इथे आमच्या भीमनगर प्रीमियर लीग साठी नालसोपारामधून आपल्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि वार्ड नंबर 53 चे अध्यक्ष चेतन नाईक साहेब आमच्या नेहमी सहवासात असतात आणि रुपेशच्या देखील, तर त्यांचं मी अजय जाधव आमच्या गावचे धडाडीचे कार्यकर्ते त्यांच्या हस्ते मी त्यांचं स्वागत करतो। सन्मान चिन्ह देऊन जा अजय जा। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आपल्याकडे येऊन त्यांनी आजच्या आपल्या मॅचची शोभा वाढवलेली आहे। तसेच त्यांचे साथीदार देखील आले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे आमच्या भीमनगर गावामध्ये। धावसंख्येत 4 ने भर, अप्रतिम असा चौकार, नक्कीच छान असं नक्कीच फलंदाजीचं प्रदर्शन इथे होताना दिसतंय। रियांश फाउंडेशन या संघाकडून चांगली अशी जोडी नक्कीच इथे खेळताना दिसतंय। पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात चांगला असा कॉन्टॅक्ट झाला नाही, चेंडू घरंगळत राहिला विकेट किपर आणि गल्लीच्या आसपास। फक्त आणि फक्त 1च धावेने भर पडेल धावसंख्येत। धावसंख्या इथे 7 धावा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रियांश फाउंडेशन संघाची धावसंख्या आहे ती 7 धावा, बिनबाद 7 धावा। तसं पाहिलं तर छानशी अशी गोलंदाजी नक्कीच अनिश यांच्या मार्फत इथे आपण पाहिली असेल। बीएनसीसी चषक 2025 वर्ष दुसरं आपण पाहत आहात, हा महासंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम। दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच बॉलर नेम पिंट्या, हेमंत गायकवाड। यस डेफिनेटली यांना अलियास म्हणजेच निकनेम यांचं पिंट्या आहे। अप्रतिम असं नक्कीच यांची एक चांगलं असं व्यक्तिमत्व तर आहेच, मात्र क्रिकेट खेळाप्रती एक चांगलं असं प्रेम देखील त्यांचं आम्ही पाहतो, कारण की मी स्वतः देखील नवली गावातच राहतो। तर ऑल दी बेस्ट पुन्हा एकदा देऊ इच्छितो दोन्ही संघांना तर राहीलच। फार वर्षानंतर नक्कीच ते आज दिसत आहेत क्रिकेट खेळताना, चांगला परफॉर्मन्स तर करतातच। आज बघूया कशा प्रकारे परफॉर्मन्स करताना दिसतील। स्वतः वॉर्मअप करताना त्यांच्या समोर आहे तो म्हणजे रियांश फाउंडेशन संघाचा। पुन्हा एकदा बघा हा चेंडू कशा प्रकारे टाकला आणि कशा प्रकारे हा विचित्र प्रकार खेळला, स्वतःला झोकत बघा चेंडू अडवला आणि चेंडू परत केला, म्हणजे क्रिकेट प्रती जे प्रेम आहे ते वाखाणण्यासारखं आहे। तर अशा प्रकारेच जो खेळ करतो तो पुढे जातो, कारण की क्रिकेट या खेळात फारच गोडवा असतो आणि त्या गोडव्यामुळेच हे क्रिकेटचं जे प्रेम आहे ते पूर्ण विश्वामध्ये आपल्या भारताचं नाव रोशन का आहे, तर आपल्या खेळाडूंची जी क्षमता आहे ती त्यांनी सगळ्या वर्ल्डला अख्ख्या संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे। पुन्हा हा चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या आसपास। धावसंख्येत फक्त आणि फक्त 1 ने भर, अप्रतिम अशी गोलंदाजी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतो इथे पिंट्या म्हणजे हेमंत गायकवाड। नवली वर्सेस रियांश फाउंडेशन यांच्यात ही रंगत नक्कीच दिसते आपल्याला। मोठा असा रनअप नसून नक्कीच स्वतःला सावरून
समजून नियंत्रित करून फलंदाजाचे जे स्टेप्स आहेत ते पाहतात, त्यानुसार चेंडूमध्ये व्हेरिएशन टाकतात. पुन्हा बघा ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू पूर्णपणे त्यांना बीट केलं. म्हणजे अशा प्रकारची गोलंदाजी करण्याची प्रत्येक संघाला अशा प्रकारचा गोलंदाज हवा आहे आणि हवा असेल. या अगोदर देखील आपण जे सामने पाहिले त्यामध्ये देखील फारच चांगले चांगले अनुभव तुम्ही पाहिले असतील. जास्तीत जास्त फलंदाजांनी षटकार नक्कीच आणले. नक्कीच मी नाव घेऊ इच्छितो, चंद्रकांत यांचे जे फटके होते ते फारच पाहण्यासारखे देखणीय असे फटके होते. सोबत अल्केश यांचे देखील. आणि पुढचा चेंडू सुरेख असा पुन्हा एकच लाईन आणि लेन ठेवलाय. चेंडू अशा प्रकारे टाकतोय तो कुठलाही असा एक चान्स भेटत नाही माहीत फलंदाजाला. तो फक्त आणि फक्त हुकतोय, कुठल्या तरी शरीराचा भाग लागतोय. धावसंख्येत नक्कीच एक एकने भर होते, मात्र तुम्हाला एक एक धावा जमवून तुम्ही मोठा असं टार्गेट तुम्ही नवनीत संघासमोर ठेवू शकत नाही. धावसंख्या फक्त आणि फक्त आहे ती म्हणजेच धावसंख्या म्हणजे दुहेरी संख्येत नक्कीच गेली आहे. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू, चेंडू गेलाय तो म्हणजेच मिड विकेटच्या दिशेने. तिथे नक्कीच आरामात आरामात असा शब्द नक्कीच ऐकायला भेटतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच झाला असता, मात्र तिथे बॅकअप चांगला होता आणि बॅकअप करणे हे देखील गरजेचं असतं. कारण की आपल्याला ती गोष्ट आपल्याला अगोदरच माहिती असायला हवी की चेंडू पडल्यानंतर आपण ज्यावेळी दुरून चेंडू आपण थ्रो करतो, रिटर्न थ्रो करतो, त्यावेळी तो चेंडू टप्पा खाल्यानंतर वरची उंची गाठतो आणि तो उडून नक्कीच जातो. आणि त्यानंतर एक्स्ट्रा अशा धावा जातात ओव्हरथ्रोच्या स्वरूपात, त्या फारच घातक ठरतात पुढे जाऊन. तर एक चांगला असा बॅकअप इथे या BNCC मैदानावरती नक्कीच मला दिसतोय. आपण पाहत आहात BNCC चषक 2025 मधलं हे दुसरं पर्व, हे दुसरं वर्ष. सुरेख पुन्हा एकदा गुड लाईन आणि लेन नुसार स्वतःला नियंत्रित करून चांगली अशी गोलंदाजी नक्कीच इथे टाकण्यात यश प्राप्त झालं. ते म्हणजेच नवनीत संघाच्या हेमंत गायकवाड म्हणजेच पिंटा यांना तर पूर्णपणे जखडून ठेवलंय. ते म्हणजेच रियांश फाउंडेशन संघाला धावसंख्या आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 12 धावा. या अगोदर तुम्ही सामने पाहिले असतील तर त्या सामन्यामध्ये काही एक टीम होती ज्या टीमने लगभग 2 षटकामध्ये 33 धावा जमावल्या होत्या. मात्र इथे 2 षटकामध्ये आतापर्यंत तरी फारच कमी अशी धावसंख्या नक्कीच धावफलकावरती दिसून येते. तर सगळं जे क्रेडिट आहे ते जाते ते म्हणजे नवनीत संघाच्या गोलंदाजाला. कारण की इथे जे नियंत्रण आहे ते हेमंत गायकवाड यांच्याकडे. ते पूर्ण हे बाकीचे जे 10 खेळाडू आहेत त्यांना ते नियंत्रित करतात, सामना कुठेही असो. आणि आनंद हा होतो की आपल्या बौद्ध समाजाचे जे सामने होतात त्या ठिकाणी जाऊन कॉमेंट्री करण्याची मजा काही औरच असते. बॉलर नेम प्लीज पिंटे भाऊ. विकी, नक्कीच विकी आता बघूया गाडीची खोलतो का नाही डिक्की, हे आम्ही नक्कीच पाहण्यात उत्सुक आहोत. नक्कीच विकेटच्या स्वरूपात ते डिक्की खोलतील आणि विकेट त्यातून काढतील. मूर्ती लहान कीर्ती महान अशा प्रकारचा प्रयत्न करतात की नाही. नक्कीच एक संधी होती, चेंडू आखूड टप्प्याचा होता, मात्र उंची गाठली. चेंडू रिव्हर्स फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे चुकला. आणि तिथे आपण चुकी करतो तर चुकीला माफी नसते. आपल्याला समोर टार्गेट हे फायटेबल ठेवायचं असते, हे आपल्या माइंडमध्ये ठेवायचं असते. मात्र तिथे तुम्ही विफलता तुम्हाला भेटत आहेत, तीच एक मोठी अशी चूक आहे. पुन्हा पुन्हा रिव्हर्स फटके का खेळतात हे काही कळत नाही. इथे जास्तीत जास्त असे फलंदाज आहेत की त्यांना रिव्हर्स फटके आवडतात. मात्र त्यामध्ये प्रत्येक जो खेळाडू प्रयत्न करतो त्यामध्ये प्रत्येक खेळाडू हा यशस्वी होत नाही. काही ठराविकच जे खेळाडू असतात त्यांना त्यामध्ये माहिरता असते. पुढचा चेंडू विक्की, नक्कीच मूर्ती लहान कीर्तिमान अशा प्रकारचा हा शरीरयष्टी असलेला खेळाडू. चेंडू गेलाय हवेत, बघूया तिथे हवेत काय होते. चेंडू नक्की डीप फाईन लेगच्या दिशेने 2 खेळाडू चेंडू रोखण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेलाय तो चौकाराच्या दिशेने. सुंदर अप्रतिम डीजे.
धावसंख्या फक्त आणि फक्त 17, म्हणजेच आपल्या मराठीत सांगितलं जाते खतरा. नक्कीच आपण लहानपणी जेव्हा आपण शाळेत जायचो तर असे शब्द आपण वापरायचो. 15 असेल तर शाबाश म्हणजे उंदरा, तर 17 असेल तर नक्कीच खतरा, असे शब्द आठवतात. क्रिकेटमध्ये हे शब्द देखील फार महत्त्वाचे असतात. सूर्यकसा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न गोलंदाजाकडून काहीतरी चुकला. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव नक्कीच भेटेल. या एकच धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 18, म्हणजे 17 जो खतरा होता तो टळलाय. तो म्हणजे श्रेयांश फाउंडेशन संघाचा. वाव, सुरेख असा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे नक्कीच क्षेत्ररक्षक नि चेंडू अडवलाय, मात्र 2 धावा घेण्यात यश प्राप्त झालंय ते म्हणजेच, आणि धावसंख्या पोहोचलाय ती 20 धावसंख्येवरती. हे शेवटचं षटक मार्गस्थ असून जी धावसंख्या 30च्या वरती 35च्या आसपास हवी होती ती फक्त आणि फक्त 20 वरतीच थांबलेली आहे. तर बघूया आता येणाऱ्या ज्या शिल्लक चेंडूमध्ये किती धावा जमावतात. एखाद मोठा फटका नक्कीच प्रयत्न झालेला, बघू हा झेल होतो की नाही. नो मॅन्स लँड, तिथे कुठल्याही प्रकारचा खेळाडू नाही, तिथे कुठल्याही प्रकारचा खेळाडू नियुक्त केला नव्हता. फील्डची रचना होती ती काही वेगळ्याच प्रकारची इथे ठेवली होती. त्यामुळे 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या आहे ती 24 धावा. धावसंख्या ती 24. अजून देखील काही चेंडू शिल्लक आहेत. 1 टू गो, शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला असं कंट्रोल नक्कीच इथे करण्यात यश प्राप्त झालं. मात्र चेंडू जो चौकाराच्या दिशेने गेला त्याचं टेन्शन जे आहे ते नक्कीच हेमंत गायकवाड यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसून येत आहे. पुन्हा एकदा काहीतरी संदेश देताना की कशा प्रकारे चेंडू टाकायचा एक संदेश दिलाय. बघू विकी त्यामध्ये काय कमाल करून दाखवते. सूर्यकसा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, खराब असा चेंडू, फुलटॉस स्वरूपातला चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली अशी नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाची कला, चांगला असा चेंडू परत केलाय. विकेटचं पतन झालंय. फक्त आणि फक्त 1 धाव ऍड होईल. थँक्यू. 26 धावांची आवश्यकता. नवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 26 धावांची आवश्यकता. चांगलं असं नियंत्रित नक्कीच गोलंदाजी करण्यात यश प्राप्त झालं ते नवली संघाला. जानी ना तलवार की धार से न गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो सिर्फ परवर दिगार से. समझे जानी, कोई तो पिला दो पानी. प्लीज स्पीडअप करायचं आपल्याला. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि आजच्या दिवशीच आपल्याला ग्रँड फिनाले देखील खेळवायचा आहे. अगोदरच सुरुवात ही फारच लेट झालंय आपल्या प्रत्येक सामन्यामध्ये, तरी प्रत्येकाने एकमेकांना सहाय्य करायचं आहे. बिकॉज आपल्या बौद्ध समाजाचे हे सामने आहेत आणि प्रत्येकाने जी साथ दिली ती नक्कीच इथे आपल्याला दिसतंय. कालपासून हे सामने रंगताना दिसत आहेत आणि आजचा दिवस हा देखील फारच सुंदर असा दिवस. प्लीज आपलं फील्डची रचना आपण करून घ्यायची आहे प्लीज. आणि नवली संघ आपले बॅटर देखील आपण तयार ठेवायचे आहेत. प्लीज स्पीडअप करायचं आहे. 26 धावांची आवश्यकता. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. अब मुझे लटकाएंगे, ज़बान ऐसी बाहर आएगी, आंखें बाहर आएगी. थोड़ी देर लटकता रहूंगा, फिर ही मेरा बन नीचे उतारेगा. आप चाचा करके घर चले जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. अंधेरे में रहने की आदत पड़ी है तुम लोगों को, गुलामी करने की आदत पड़ी है.
पहले राजा मार्ग की, फिर अंग्रेजों की, अब चंद गद्दार नेता और गुंडों की। धर्म के नाम पर तुम्हें भड़काते हैं और तुम एक दूसरे का गला काट रहे हो। काटो काटो। ऊपर वाला भी ऊपर से देखता होगा तो उसे शर्म आती होगी, वो सोचता होगा मैंने सबसे खूबसूरत चीज बना इंसान, मगर नीचे देखा तो सब कीड़े बन गए कीड़े। सड़ते रहो, रेंगते रहो और मरो। आए और गए, खेल खत्म। क्यों ये मालूम नहीं, क्यों मरे मालूम नहीं। कलम वाली भाई क्रांति लाना चाहते थे, कलम के जोर पर काले वर्तमान को खत्म करना चाहते थे। कौन समझा उसकी बात को, सब साले मुर्दे जिंदा लाशें। थैंक यू, धन्यवाद, शुक्रिया। बैट्समैन नेम प्लीज। जबरदस्त असेच आम्हाला जोक्स आणि फिल्म स्टारांचे आवाज काढण्यात येणार आहेत आता थोड्या थोड्या वेळाने। तर पब्लिकने आवाज त्यांचा काढल्यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत देखील करायचं आहे त्यांचं। बॅट्समन नेम प्लीज। 12 खेळाडू प्लीज आहे का? पहिली गोलंदाजी नक्की स्ट्राईकला आहे तो विक्की आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे चिराग। स्ट्राईकला आहे तो विक्की आणि नॉन स्ट्राईकला तो चिराग शेलार। नक्कीच अप्रतिम अशी जोडी। गोलंदाज निमेश, पहिल्या षटकातला पहिला चेंडू, सुरेखाचा चेंडू भिरकावून दिलाय तो स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने। तिथे कुठल्याही प्रकार यस डेफिनेटली तिथे क्षेत्ररक्षक चांगली अशी चित्ररक्षी कला इथे धडपडलाय, गडबडलाय, पडलाय, मात्र स्वतःच्या हातात ना चेंडू काही काढला नाही माहित, चेंडू काही सोडला नाही माहित। याला सांगतात खेळ। अशा प्रकारचा खेळ जर आपण खेळतील तर नक्की दुखापत झाली आहे, नक्कीच इथे ऍड आहे, नक्कीच आहे इथे। प्लीज थोडी दुखापत झाली, प्लीज हेल्प करा। बॉलर नेम निमिष। 26 धावांचा पाठलाग करताना चांगली अशी सुरुवात करण्याचा प्रयत्न विक्की यांच्याकडून। मूर्ती लहान, कीर्तिमान सुनील गावस्करची आठवण येते। जर यांना पाहिलं तर मला नक्कीच साऊथ आफ्रिकेचे कप्तान, त्यांचं नाव तर बबुआ असं काहीतरी नाव आहे, तसेच वाटतात ते। पण मात्र चिराग शेलार यांना एक संधी दिली ओपनिंग म्हणून, चांगले असे खेळतात। नक्कीच कुठल्याही प्रकारची घाई करण्याची काही गरज नाही, बिकॉज जे लक्ष दिलं आहे त्यानुसार खेळण्याचा प्रयत्न करेल तो संघ म्हणजे नवली संघ। चांगल्या अशा आपल्या स्पर्धा, फारच आनंद वाटतो, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे आपलं जे मैदान आहे ते म्हणजेच आपलं भीमनगरचं मैदान। या भीमनगरच्या मैदानावरती हा जो सामना रंगताना दिसतोय तो म्हणजे रियांश फाउंडेशन वर्सेस सुंदर असा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने नक्कीच जातोय, फिल्डर नक्कीच उपस्थित, तिथे गफलत होतोय, चेंडू हे करतोय, मात्र इथे भाग मिल्खा भाग मध्ये शर्यतीमध्ये नक्कीच पुढे सरसावतो आणि 2 धावा अर्जित करतोय। तर ही जी रणनीती आहे नवली संघाची फारच वाखाणण्यासारखी आहे आणि अशा प्रकारचीच धावण्याची प्रत्येकाला गरज आहे। जो दौड़ता है वही आगे बढ़ता है और जो आगे बढ़ता है वो और भी आगे बढ़ता है, इसलिए कहता हूं कि दौड़ते रहो, म्हणून धावपळ करा, जो धावतो तोच पुढे जातो। धावसंख्येत भर, धावसंख्या येते, धावसंख्या ती 4। चांगला विचार, चांगला असा आचार तो म्हणजे विकी यांच्या बॅटीतनं निघतोय। नक्कीच प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढण्याचा प्रयत्न। निमेश यांचा पुढचा चेंडू, एकदा फटका, सुरेखाचा फटका, हा चेंडू बघा सुरेखाचा झेल घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश प्राप्त झालंय, अप्रतिम झेल। डीजे हॅलो, आपल्या भीमनगर गावामध्ये रानगावमधून आमचे जावई लागतात देवदत्त वैती, हे आज आपल्या मैदानात उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान चिन्ह देऊन भरत पाटील हे स्वागत करतील। जा भरत, जा पटकन। आणि
नेहमी त्यांच्या घरचं सहकार्य असते आपल्या पंचशील नगरला, तसंच भीमनगरला देखील राहील अशी मी अपेक्षा पकडतो आमच्या जावईकडून. सुरेख असा फटका नक्कीच लागोपाठ 2-2-2 वर भर ठेवलाय तो म्हणजेच नवली संघाने. तर त्यानुसारच खेळतोय तो म्हणजे संघ. एक गड्याच्या मोबदल्यात नवली संघाची धावसंख्या आहे ती 6. पुढच्या चेंडूची वाट पहा. नक्कीच आमचे संख्या विश्लेषक मांगेला दिशांत मांगेला मला सांगतायत. यस धावसंख्या लॉटसाठी जे जे संघ जिंकलेले आहेत त्यांनी नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं ही नम्र विनंती. पुढे लॉट्स टाकण्यात येणार आहेत तरी प्रत्येक संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये विचित्र प्रकारचा हा फटका होता. मला नक्कीच शक्ती कपूरची आठवण आली. आओ आओ माझ्या संदीप भाऊ मला काढू दे, परवानगी तशी दिली आहे, मी काय करू, मी कुठे धरू, बॉम्बिल धरू की मांदिली धरू. थँक्यू. धावसंख्या आहे ती नक्कीच विनर कॅप्टन प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. धावसंख्या आहे ती 7. तर 7ला 7 द्यायला लागेल, 7ला 7 द्यायला लागेल. नवली संघ चिराग नक्कीच समजून खेळायला लागेल. पण चेंडू एवढा अप्रतिम होता की चेंडू टाकल्यानंतर काही समजू शकले नाही, बीट झाले अप्रतिम. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवली संघ आहे तो म्हणजे 7 धावसंख्येवरती. हॅलो, तारापूर संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तारापूर संघाचा कॅप्टन, उसरणी संघाचा कॅप्टन, उसरणी संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला सर्व संघांना विनंती असेल लॉर्ड्स टाकण्यात येते तर कृपया जिंकलेल्या संघांनी आपण इथं येणं हे आपलं आद्य कर्तव्य असेल. अगदी एक षटक संपलं झालं आणि एक षटकांच्या अखेरीत जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 धावा. आणि आतापर्यंत जिंकण्यासाठी पाहू शकाल 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि 19 धावा. काही क्रिकेटचा मॅच मात्र काही सिलसिला पाहायला मिळतो या सतपाळीच्या क्रीडा नगरीमध्ये. सतपाळा आयोजित आपण पाहू शकाल खूपच सुंदर क्रिकेट. येणारे अगदी 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. बोलायचं म्हटलं म्हणजे ताकदीने वापर करावा लागेल, थोडस चांगले फटके आपणास खेळावे लागतील, ठोठावे लागतील.
चौकाराने संघाचे धावसंख्या दोन पोहोचते 11 धावा. वळी थोडस रिव्हर्शिपच्या साहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, स्विचिटचा फटका पाहायला मिळेल परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावा लागेल. तो नक्कीच फलंदाज आला. अगदी एका धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या दोन पोहोचते तब्बल 12 धावा. चला सेकंड राऊंडच्या सामन्याचा आपण अनाउन्समेंट करतोय. यानंतर आपण पाहू शकाल भीमनगर सी संघ आणि SYCC नालासोपारा दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. SYCC नालासोपारा आणि भीमनगर सी दोन्ही संघांनी आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. तदनंतर सामना तारापूर वर्सेस विनर टीम असेल आणि तिसरा मॅच असेल तो पाम ए वर्सेस उसरणी. यावेळी पंच मात्र 9चा इशारा दर्शवताना पंच मात्र पाहायला मिळत आहेत. चला पंचांशी वाद आपण घालायचा नाही. पंच यावेळी 9चा इशारा दर्शवताना चांगली खेळी यावेळी साकारली गेली. खेळीमेळीचं वातावरण आहे त्यामुळे नक्कीच क्रिकेट बोललं म्हणजे स्वैर चेंडू येतील, नो चेंडू येतील, षटकार येतील, चौकार येतील, सगळ्या क्षेत्रांचा अभ्यास आपण पाहू शकाल. खूपच सुंदर गुड क्रिकेट पाहायला मिळते तर नक्कीच याच आमच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा. थर्ड रिव्ह्यू केलं जाते आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. नक्कीच थोडासा लाईन टच पाहायला मात्र मिळेल का यासाठी लक्ष सर्वांचं निकटवर्ती असं वेधून राहिलं गेलंय. थोडं 1 मिनिट थांबायचं आहे. 1 मिनिट थांबायचं विनंती असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा. 10 चेंडू आणि 12 धावा. येणारे 10 चेंडू आणि 12 धावा इक्वेशन अगदी सोपं करून दिलं गेलंय. समीकरण आहे, गणित मात्र दिलं गेलंय. पण गणित आपण जेव्हा लहान होतो तेव्हा गणित सोडणं फार अवघड होतं. परंतु जसं आपण मोठं मोठं होत जातो त्याप्रमाणे गणित अगदी सोपं होत जातं आणि त्याप्रमाणे येणारे आपण पाहू शकाल किती धावांचा पाठलाग करावा लागेल. आतापर्यंत संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 14 धावा. येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अगदी 2 षटकारांचा खेळ आहे. जर 2 षटकार ठोठावले गेले तर नक्कीच आपण विजयच्या दिशेला आपण भटकाल अशी आपण नक्कीच एक संकेत पाहायला मिळेल. अजूनही 10 चेंडू आणि 12 धावा. काय मॅच, काय टॅलेंट पाहायला मात्र मिळेल. यावेळी स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात, स्लिप मध्ये चेंडू मात्र निघून जाईल आणि यावेळी पाहायला मिळतोय तर एकच धावेवर समाधान आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 धावा. चला थोडंसं घाई करायची, थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल. नवली संघ आणि प्रतिस्पर्धी संघ दोन्ही संघांना निवेदन आहे आपण पंच आपण ताकीद द्यायची आहे. चला SYCC नालासोपारा संघाचा कर्णधार आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळताना पाहू शकाल. यावेळी मारण्याचा प्रयत्न जरूर, झेल मात्र टिपतेल का आकाशामध्ये. चेंडू मात्र नक्कीच उंची जास्त पाहायला मिळतोय मात्र लांबी कमी आणि यावेळी नक्कीच जाईल. क्षेत्ररक्षक बॅक टू द डकआउट पाहू शकाल आणि खेळाडू बाद होतोय तो मिस्टर चिराग. बॅक टू द डकआउट. ऐकूया DJ ला. धन्यवाद. खूपच सुवर्ण गीत मंत्रमुग्ध केलं गेलंय. सुटा बुटा तसे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकाला एक सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला असे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. चला जाऊया आपण पाहू शकाल भीमनगर विकास मंडळ यांच्या आयोजित यांच्या सन्मानाने यांच्या सौजन्याने क्रिकेटचे सामने इथे आयोजित केले गेलेत. खूपच चांगलं आम्हाला आमंत्रित पाचारण केलं गेलं असं मिस्टर अजय जाधव अज्जू या नावाने पसंती मात्र मिळवली आणि संपूर्ण सहकारी यांचं पुनश्च आमच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत.
चला फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी असणे अनिवार्य असेल. कृपया आपण नोंद घ्यायची आहे कारण लाईव्ह अपडेट द्यायची असते आणि वारंवार सूचना देणे हा मला युट्यूबवर असल्या कारणाने आम्हाला योग्य वाटत नाहीये. त्यासाठी दोन्ही संघांना निवेदन असेल. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कुठे असाल तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण त्वरित पाठवायचे आहेत. नाही प्लेअर कोणता पाहिजे? नवलीचा. बेटा बेटा 2 मिनिटं थांब. हॅलो, नवली टीमचा प्लेअर पाठवा. चेतन 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 आहे 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 येतो ना. मिस्टर चेतन उर्फ सोन्या यांना बरेच चांगली पसंती मिळवली गेली. सडद मॅच आपण पाहू शकाल. सुरेख चांगल्याशी गोलंदाजी यावेळी हाताळली गेली, न्याहाळली गेली तितक्या ताकदीचं. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपण पाहू शकाल आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर मला वाटतं एकूण तब्बल 1.4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. येणारे 8 चेंडू आणि 11 धावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वसई विरार शहर महानगरपालिका माजी प्रथम महापौर आणि चांगले कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख, उत्कृष्ट व्यासंग, चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व, आदरणीय श्री राजू पाटील उर्फ नाना या नावाने चांगली पसंती मिळवली. त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व सातत्याने करतायत हडरेचे कार्यकर्ते ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. वसई विरार शहर महानगरपालिका माजी प्रथम महापौर व कामगार नेते सहित उत्कृष्ट व्यक्तिमत्व, उत्कृष्ट व्यासंग म्हणून ज्यांची ओळख श्री आदरणीय राजू पाटील यांचं इथे सहर्ष स्वागत आमच्या या क्रीडा नगरीमध्ये. आगमन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या या स्पर्धेला आपण अमूल्य वेळ दिला त्यांचा आम्ही या सहर्ष स्वागत करतोय आमच्या सतपालच्या क्रीडा नगरीमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल आमच्या स्पर्धेला चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. वसई विरार शहर महानगरपालिका माजी प्रथम महापौर म्हणून ज्यांची निवड व कामगार नेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो, ज्याला आपण संबोधतो, चांगलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट व्यासंग म्हणून ज्यांची ओळख असे आदरणीय राजू पाटील उर्फ नाना या नावाने चांगली पसंती मिळवली. त्यांचं आमच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला मॅच स्टार्टअप करायची आहे. थोडस महिलांना विनंती असेल. आपल्या मैदानामध्ये आपल्या बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते परेश दादा आणि अगस्ती दादा हे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांचे साथीदार देखील इथे उपस्थित आहेत आमच्या मैदानावर भीमनगरच्या. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांनी सर्वांनी मंचावर यायचं आहे. बेटा मूर्ती पडेल.
हॅलो, मॅच चालू करायची आहे मॅच. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरेख यावेळी थोडंसं रिव्हर्शिपच्या साह्याने खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय. स्विचचा फटका परंतु व्यवस्थित सजवला मात्र गेला नाहीये. अप्रतिम आपण पाहू शकाल. आणि चेंडू मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत आपण गतीचं पाहिली गेली तर फक्त 15 धावा आणि 2.1 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. आणि जिंकण्यासाठी गरज असते ती 5 चेंडू आणि 11 धावा. करारा मुकाबला पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्शिप खेळणं मात्र अशक्यपारी गोष्ट आहे. आणि येणारे 5 चेंडू आणि 11 धावा. काय क्रिकेट याला म्हणतात, शहाणं क्रिकेट. आणि याला म्हणतात एक संवेदनशील पूर्ण क्रिकेट. कलाटणी मात्र दिली गेलीये. पाहू शकाल गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळताना पाहायला मिळतीये. सुरेख पुनश्च एकदा स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. मिस्टर हेमंत थोडंसं चुकी करेल. मिस्टर उर्फ पिंट्या या नावाने पसंती मिळवली. थोडंसं आपण पाहायला मिळेल का पिंट्या थोडंसं नक्कीच बॅक टू बॅक चुकी करतोय. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडंसं अपयश मात्र मानावं लागेल. तेवढीच एक मनाने ते खेळलं गेलं. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळली जाते ती नक्कीच गोलंदाज मार्फत. 4 चेंडू 11 धावा. अजूनही मॅच बाकी आहे. मॅच मध्ये आहेत ऑन पाहायला मिळते. अजूनही मात्र नक्की कोणाच्या दिशेला मात्र सामना झुकेल. अजूनही सुद्धा 50-50 पाहायला मिळते. कारण अजूनही त्या हेमंतकडे ताकद आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे पॉवर आहे. ती पॉवर मात्र जनरेट केली तर कदाचित षटकारा मात्र लगाल. फक्त 2च षटकांची मात्र गरज आहे. 2 षटकार ठोठावले गेलेत. सामना मात्र विजयाच्या दिशेला झुकेल. 4 चेंडू आणि 11 धावा. सर्व महिला वर्गांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं. यावेळी रिव्हर्शिपच्या साह्याने स्विचचा फटका मात्र केला गेलाय. चेंडू मात्र कितपत निघून जाईल. चेंडूचा पळ मात्र काढला जातोय आणि चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. आणि हा येतोय हेमंत ब्रँडचा ब्रँडेड चौकार. अजूनही मॅच आहे. मॅचच्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अजून येणारे 3 चेंडू आणि 7 धावा. काय मॅचला रोमांच मात्र आली गेली आहे. जर कदाचित हेमंत जर रिव्हर्शिपच्या साह्याने खेळला नसता तर मॅच वेगळ्या दिशेला मात्र भरकटली असती. थोडंसं एक वेगळं क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. येणारे अगदी 3 चेंडू आणि 7 धावा. काय गुड क्रिकेट. जर कदाचित हा चौकार नसता तर मॅच वेगळ्या दिशेला भरकटली असती. काय सांगाल चेतन सर, आजची मॅच पाहायला मिळतीये. 3 चेंडू आणि 7 धावा. हो भी सकता है, नहीं भी हो सकता है अगर ताकत का वापर मिड विकेट और लॉन्ग ऑन, लेकिन ये गलती बार बार कर रहे, मुझे मन में वही बात खटक रही थी. यही गलती करने वाले थे, मुझे पहले से अंदाजा था. बार बार मिस कर रहे तो भी वही गलती कर रहे, तो इसमें कुछ मजा नहीं है. आप आ चुके थे, आप मंजिल तक पहुंच चुके थे. आपके हाथ में, आपके बोलते ना, आपके हाथ में जो ताकत है उस ताकत का आप सीधी तरह यूज कर सकते थे. स्टेप आउट करके डायरेक्टली एक गैप रहता था, मिड विकेट का गैप है या फिर लॉन्ग ऑन का गैप है, वहां मार सकते थे. वापिस वही करे, वही फिर मुश्किल है. ये मैच बहुत मुश्किल होते नजर आ रही है. खरोखर आपण पाहू शकाल की ज्याप्रमाणे मिस्टर हेमंत मात्र चुकी करतोय. 3 चेंडू आपण पाहिले गेलं तर 2 रिव्हर्शिपच्या साह्याने आणि पुन्हा एक चौकार आणि पुन्हा रिव्हर्शिपच्या साह्याने खेळला गेलाय. कुठेतरी अगदी जेवण मात्र वाढलं होतं, ताटावरती जेवण मात्र दिलं होतं, फक्त जेवायचं बाकी होतं, फक्त घास अगदी तोंडामध्ये घ्यायचा बाकी आहे. परंतु आता मॅच मात्र 80 आणि 20% पाहायला मिळते. येणारे 2 चेंडू आणि 7 धावा. या चेंडूवरती संपूर्ण मॅचचं गणित मात्र असेल. अब जिस चीज की जरूरत थी, जो पहले करनी थी, अभी कर दी, तो उसको क्या मतलब है. देखो फिर से अभी क्या गलती के ऊपर गलती करोगे तो इसका खामियाजा भुगतना ही पड़ेगा और कुछ नहीं. थोडंसं खराब क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. हेमंत यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेत, परंतु एक्सपिरियन्स कुठेतरी नक्कीच कामयाब मात्र पाहायला मात्र मिळत नाहीये. थोडंसं अपयशस्वी. ज्याप्रमाणे आता आपण सेन्सिबल आहे की थोडंसं हलक्याशा हाताने फक्त चेंडूला फक्त ढकललं गेलं, पुश केलं गेलं, त्याप्रमाणे कदाचित जर रिव्हर्शिपच्या साह्याने आपण खेळला नसता तर पुश केलं असतं तर कदाचित 2 धावा आपण संपन्न केल्या असत्या.
चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे, थोडंसं घाई करायची आहे, आपण जास्त वेळ घेत आहेत. सीधा साधा ऐसा आपके पास एक कैलकुलेशन था, 18 गेंदों में 26 रन थे, इजीली बन सकते थे, मगर जो माइंड का जो यूज किया गया वो गलत तरीके से किया गया, इसके लिए ये जो चित्र है ये विचित्र बनते हुए नजर आ रहा है. तो अभी ये नसीब के ऊपर मैं छोड़ना चाहूंगा, क्योंकि अभी एक गेंद में लगभग 6 रन की आवश्यकता है. एक चेंडू आणि 6 धावा, मॅचला रोमांच मात्र आली गेली आहे. एक चेंडू आणि 6 धावा, काय रोमांच ज्याच्यावरती नक्की धुरा दिली गेली आहे. अगदी जिभेवरती साखरेचं कण, डोक्यावरती बर्फाचे गोळे घेऊन चाललेली धडपड मात्र पाहायला मिळते. काय क्रिकेट, कॅच नक्की बनेल का, मॅच नक्की बनेल का, काय क्रिकेट, सुंदर क्रिकेट मात्र म्हणावं लागेल. एक चेंडू आणि 6 धावा, चांगली मॅच पाहायला मिळते याच्या दिवसामध्ये. चांगली क्रीडा नगरी मात्र बनवली गेली. एक चेंडू आणि 6 धावा, संपूर्ण मॅचचं समीकरण मात्र नक्की एकवटला गेलाय. कोण ठरतो हिरो, कोण ठरतो विलन, मॅच बनेगा, नक्की चेंडूला मात्र उडवेल का, उडवेल का, उडवेल का, आणि यावेळी रिव्हर्शिपच्या साह्याने खेळून मात्र काढला गेलाय. वन ऑफ द मॅच कुठेतरी पाहायला मात्र मिळतीये, आणि नक्कीच जिंकलेल्या संघांचं अभिनंदन आणि हरळ संघांचं कौतुक आणि कौतुक. धन्यवाद. चला थर्ड अंपायर थोडंसं रिव्ह्यू घेतला गेला, आपण थोडंसं बघायचं आहे. भीमनगर सी आणि SYCC दोन्ही संघाला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. SYCC नालासोपारा संघाला विनंती असेल, SYCC नालासोपारा आपणास निवेदन आहे, आपण नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय, आणि आपण पाहू शकाल वाईट मात्र पाहायला मात्र मिळत नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जिंकलेल्या संघांचं अभिनंदन. थोडंसं नक्कीच हेमंत निराश मॅच मात्र होती, अगदी जीवनाचा ताट मात्र वाढला होता, थोडंसं चुकी मात्र म्हणावी लागेल. मॅच असे गई गई गई, नवली टीम ग्राउंड के बाहेर गई. ऐकूया तत्पूर्वी DJ ला.